मित्रांनो, फारसं उत्साहवर्धक ट्रेलर नसूनही वनवासकडून मला दोन गोष्टींमुळे थोड्याफार अपेक्षा होत्या. एक तर नाना पाटेकर यांची मध्यवर्ती भूमिका आणि अनिल शर्मा यांचं दिग्दर्शन. वनवास हा फॅमिली इमोशन्स असलेला चित्रपट आहे हे ट्रेलरवरून दिसत होतं. मग ॲक्शन सिनेमांसाठी ओळखले जाणारे अनिल शर्मा याला कसा काय न्याय देऊ शकतील याचे उत्तरसुद्धा माझ्याकडे तयार होतं. ते उत्तर होतं 2007 साली आलेला त्यांचा अपने हा सिनेमा. मग अपने सारखं आपणापण वनवासमध्ये आहे का, बोलूया. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल. आणि आज मी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे वनवास या सिनेमाचा. मित्रांनो, 80 किंवा 90च्या दशकातील वाटणाऱ्या कथा तुम्हाला आता म्हणजे 2024 साली पुन्हा एक वार सांगितल्या तर कसे वाटेल बरं? सांगायला पण हरकत नाही. निदान त्या सांगण्याची पद्धत तरी सध्याच्या जेन झी ज्याला म्हणतो या जनरेशनला आवडेल अशा ट्रेंडिंग स्टाईलने तरी सांगावी ना. पण तेही नाही. कथा अशी आहे की आईच्या मरणानंतर वडील आपले राहते आलिशान घर आपल्या नावावर करून देतील की नाही याचा संशय असलेली त्या वडिलांची 3 मुले आपल्या वडिलांना बनारसला घेऊन जातात आणि तिथेच गर्दीत त्यांना एकटं सोडून घरी परत येतात. वडिलांना असतो विस्मरणाचा आजार, डिमेन्शिया. त्यामुळे त्यांना काही आठवणार नाही हे या तिघांना माहीत असते. आणि मग परत आल्यावर हे तिघे वडिलांच्या मरणाची खोटी घोषणा पण करतात. खोटे डेथ सर्टिफिकेट आणून घर विकायचा प्लॅन करतात. पण त्यांचा हा प्लॅन वीरू नामक बनारसमधील एक अनाथ मुलामुळे तो चौपट होतो. तो कसा हा या चित्रपटाचा कथाभाग आहे. यात वडील दिनेश त्यागींच्या भूमिकेत आहेत नाना पाटेकर, तर वीरूच्या भूमिकेत आहे उत्कर्ष शर्मा. हो, गदरवाला उत्कर्ष म्हणजे दिग्दर्शक अनिल शर्मांचा मुलगा. मित्रांनो, 90च्या दशकातील स्वर्ग हा सिनेमा किंवा 83चा अवतार अथवा 2003 सालचा बागबान याची आठवण करून देणारी ही आउटडेटेड वाटणारी कथा लिहिली सुद्धा अनिल शर्मा यांनीच आहे. आणि तितक्याच आउटडेटेड स्टाईलने ती सादर सुद्धा अथवा दिग्दर्शित सुद्धा त्यांनीच केली आहे. पदोपदी रटाळ आणि संथ असलेली पटकथा इतकी काही बोरिंग आहे की इंटरव्हल पॉइंटच्याही आधी सिनेमा सोडून उठून यावे वाटते. निव्वळ आपला मुलगा उत्कर्षसाठी म्हणून हा सिनेमा काढण्याचा घाट अनिल शर्मांनी घातलाय हे ठळकपणे दिसून येतं. अकारण लांबवलेली पटकथा, सर्वच्या सर्व कलाकारांचे कधी बाळबोध असा अभिनय तर कधी ओव्हर ॲक्टिंग बघून वैताग येतो. मुळात कथेत फ्रेशनेस नाही, त्यात पटकथेत दम नाही. त्यात नाना पाटेकर सोडला तर एकही कलाकार आपली छाप सोडत नाही. त्यामुळे 2 तास 40 मिनिटांची लांबी असलेला वनवास खरं तर प्रेक्षकांनाच वनवास वाटायला लागतो. नाना सोडला तर एकाचाही अभिनय उल्लेख करण्या इतकाही धड नाही. ना उत्कर्षचा ना त्याची लव्ह इंटरेस्ट असलेल्या सिमरत कौरचा. नानाच्या मुलांच्या भूमिकेत असलेली मुले जे आहेत, जी 3 मुले आहेत आणि त्यांच्या सुना म्हणजे नानाच्या सुना, हे तर फारच दरिद्री अभिनय करताना दिसून येतात. मुळात या नवख्या वाटणाऱ्या कलाकारांची निवडच कशी काय केली अनिल शर्मा सारख्या दिग्दर्शकांनी याचं आश्चर्य वाटतं. पटकथा कुठेच इमोशनली कनेक्ट होत नाही. त्यामुळे नानाला जे दुःख सोसावे लागते म्हणजे त्याच्या भूमिकेला दिनेश त्यागींना, ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे भावनिक प्रसंगांना म्हणजे रडू येणं तर सोडाच, डोळ्यात पाण्याचा एक थेंब येईल तर शपथ, इतकं सगळं ड्राय वातावरण आहे. अजिबात प्रसंग नसलेली गाणी कथेत घालण्यात आली आहेत. संगीत तसं श्रवणीय आहे पण कथेत त्याची प्रासंगिकता जाणवत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग व इतर तांत्रिक बाबतीत सुद्धा अगदी फार काही विशेष उल्लेख करण्यासारखं चित्रपटात नाही. अखेरीस एवढंच सांगणं आहे दिग्दर्शक अनिल शर्मा यांना, आपल्या मुलाला सतत लॉन्च करण्याचा प्रयत्न द्या आता सोडून, बस झालं. कारण 2018 सालचा जीनियस त्याच्यासाठी लॉन्च केलेला तो फेल झाला. त्यानंतर त्याला गदर 2 मध्ये तुम्ही पुन्हा आणलं, जो सनी देओलमुळं धकून गेला. आता त्याच्यासाठीच म्हणून गदर 3 आणि घायल 3चा घाट अनिल शर्मा घालत आहेत. सतत हेच करत राहिलात तर त्याचा बॉलिवूडमधील पप्पू करून टाकताल तुम्ही. कितीदाही लॉन्च करण्याचा प्रयत्न करूनही नेहमी फेल होणार. त्यामुळे प्लीज माझ्याकडून या वनवासला आउट ऑफ 5
केवळ 2 स्टार्स. खरं तर 2 पण देणार नव्हतो, पण कथेचा आशय म्हणजे कथेचं जे इंटेन्शन आहे हे चांगलं आहे म्हणून 2 स्टार. मित्रांनो, अजिबात विचारही करू नका स्वतःला या वनवासात पाठवण्याचा. तुम्हाला आमचा वनवासचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.